माग गेले तिकडे माग पुढे म्हणा पुढे 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 मधनं या मधनं यादव साहेब या पुढं थांबवा जरा 2 मिनिट थांबवा. आज गजानन महाराजांची पालखी माचरू मुक्कामी आलेली आहे. तर या माचरू मुक्कामात ज्या सोयी ग्रामपंचायतीने किंवा त्यांच्या गावामार्फत जे केलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम आपलं नाव सांगू. प्रॉपर गाव आमचं माचनूरच आहे. आज कितीतरी वर्ष झालं आपण सेवा करतोय आणि आमच्या ग्रामपंचायतीने कुठेही कमी पडलेले नाही आहेत. प्रत्येक गोष्टीची छोट्यात छोटी गोष्ट म्हणजे स्वच्छता असेल, बाकीच्या गोष्टी असेल, अजून महिलांसाठी असतील, आपले जे येणारे भाविक असतील त्यांच्यासारखी होणाऱ्या सगळ्या सुविधा त्या आमच्या ग्रामपंचायती अगदी काटेकोरपणे आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने जसं आपल्या वारकऱ्यांची कशी सोय होईल हे फार महत्त्वाचा विषय असतो आणि तो आमच्या ग्रामपंचायती चांगल्या रीतीने होईल. आणि इथून पुढच्याही काळामध्ये आपले माननीय आमदार समाधानदादा अवतडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पंढरपूर तालुक्याचे पाणीदार आमदार आणि लोकप्रिय आमदार आहेत. तर मला असं सांगावं असं वाटतं की आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे जेव्हा केव्हा आम्हाला वारकऱ्यांची सुविधा किंवा त्यांची सेवा करण्याची जेव्हा संधी मिळेल तर आमचं गाव म्हणेल माचनूर गाव असेल किंवा मंगळवेढा तालुका असेल हा नेहमी तत्पर असेल आणि ह्या गोष्टीचा नेहमीच आनंद राहील की त्यांची सेवा करण्याची संधी कोणालाही मिळत नाही आहे. ते एक भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल की ग्रामपंचायत माचनूरला ही वर्षानुवर्ष ती पिढी म्हणून चालत आलेली आहे की आपल्याला सेवा करायची वारकऱ्यांची संधी मिळते आणि हे खूप मोठं आमच्या ग्रामस्थांचं खूप मोठं असं भाग्य आहे की गजानन महाराजांची पालखी आमच्या इथे मुक्कामी असते. त्यांच्या आलेले सोबत वारकरी जर असेल त्यांचा उत्साह बघून आपण पण त्या उत्साहाने कुठलं तरी कार्य करू शकतो अशी एक प्रेरणादायी आपल्याला त्या वारकऱ्यांच्या माध्यमातून मिळते की कुठंही दमायचं नाही किंवा कुठंही थकायचं नाही आहे. तर त्यांच्याकडे बघून अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण होतं आणि एक ऊर्जा निर्माण होते की आपण हे एवढ्या लांबून चालत येतात पण त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा थकलेलापणा जाणवत नाही आहे. आणि इथं आल्यानंतर टाळ मृदुंगाचा जो आवाज असतो की माणसाच्या कानामध्ये तो जेव्हा घुमतो तर त्यामधून अतिशय ऊर्जा निर्माण होते की ते एवढं चालत येऊन पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या मृदुंगाच्या ह्याने आम्हाला इतकं प्रसन्न वाटतं की आमच्या गावामध्ये आहे तर ते आम्हाला खूप मोठं असं भाग्य समजतो. आणि येत्या काळामध्ये कधीही कुठेही मंगळवेढा तालुका असेल पंढरपूर तालुका असेल तर माननीय आमदारांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही वारकऱ्यांशी नेहमी काही करण्याची आम्हाला संधी मिळेल तर आम्ही मागे हटणार नाही. मॅडम आपलं नाव सांगा आणि पद सांगा. मी संगीता माने ग्रामपंचायत अधिकारी माचनूर. तर आज 10 दिवस झाले
माझे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या मदतीनं आम्ही गजानन महाराजांच्या दिंडीची खूप छान म्हणजे सोय केलेली आहे. आणि इथं हिरकणी कक्ष, वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फूट मसाजर, पाणी पुरवठ्याची सोय, वारकऱ्यांना पाऊस पाण्यापासून त्रास होऊ नये यासाठी मंडपची सोय केलेली आहे. इतर सर्व सोयी सुविधा आम्ही ग्रामपंचायतीकडून म्हणजे अतिशय काटेकोरपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज माऊलींची जी काय गजानन महाराजांची पालखी आपल्या गावात आलेली आहे, तुम्हाला कसं वाटतंय नेमकं? एवढा आनंद होतोय की ते शब्दात वर्णन म्हणजे करता येत नाही. कारण एवढं भक्तिमय वातावरण इथं झालेलं आहे की त्याचं शब्दात वर्णन करता येणं अशक्यच आहे. आणि त्यासाठी सर्व खरंच म्हणजे मंगळवेढा पंचायत समितीचे सर्व म्हणजे पंचायत समिती सदस्य, झेडपी सदस्य, सभापती मॅडम पण आलेल्या होत्या, आमदार साहेबांचे म्हणजे भाऊ ते पण हजर होते, झेडपी सदस्य सर्व हजर होते. त्यामुळे एवढा भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला की खूप आनंद वाटला. आपलं नाव सांगा. माझं नाव नितीन शिवाजी पाटील, ग्रामपंचायत माचीनूर, उपसरपंच. आम्ही वारकऱ्यासाठी दरवर्षी ग्रामपंचायत परिश्रम चांगलं घेत आहे. म्हणजे रांगोळी काढणे, फुलं टाकणे, सडा मारणे, भरपूर म्हणजे सोय सगळ्या करते ग्रामपंचायत आमची करते. स्टार सम्राट न्यूजसाठी मी अशोक सुतार.